परिषदेने आणि ते आपलं नाव चेंज केलेले, आपल्या आधार कार्डावरचे नाव सगळे आपल्याला पारधी म्हणते, खूप चांगलं वाटेल. मजा मी तर जर मुलं आता मी तुमच्यासमोर बोलतोय, तो आर्टिकल 19 आहे, मला तुमच्याशी भाषण संभाषण करण्याचा अधिकार. तिथं आपण समूहाने बसलो, हा सुद्धा आपल्याला अधिकारच आहे. हे लोक आपल्यापर्यंत आले, त्याचा CSRचा एक कायदा आहे, त्या कायद्यानुसार ते आपल्याला काहीतरी देण्यासाठी आले. त्यामुळं काही गोष्टी आपण तसं कुणी आलं आपल्याकडं, कुणी काही योजना, आपण आपली पहिल्यापासून हीच उलटी झालेली, काहीतरी योजना म्हणजे काहीतरी पैसे भांडवल, परंतु देणारे कधीपर्यंत देणार आहे आपल्याला, आपण कधीपर्यंत आहे तर चालायचं. तर त्याच्यामुळं गौतम बुद्धाच्या एका उदाहरणावरून मी सांगतो सर की एक गरीब व्यक्ती रडत असतो आणि तिथून महात्मा बुद्ध जात असतात. तर तेव्हा तर का रडतो, तर मी गरीब आहे, भिकारी असं आहे तसं आहे. अरे का स्वतःला भिकारी म्हणतो, हे काम कर, काय कर, तिथून गुलाबाचे फुलं घे, ते लोकांना तुम्ही 1 रुपयाला दे आणि एक स्माईल दे चांगली. त्याच्यानंतर त्या व्यक्तीने ते काम चालू केलं. दुसऱ्या वेळेस महात्मा बुद्ध एक 5-6 महिन्यानंतर आले की त्याची परिस्थिती एक चांगल्या लेवलला आलेली होती, त्याच्या अंगावर चांगले कपडे आले, सगळ्या गोष्टी. मग त्यावेळेस तो बुद्ध म्हणाले की बुद्धांना त्याने प्रश्न केला, मी ज्यावेळेस तुम्हाला हे सांगितलं त्यावेळेस मी ज्या ज्या लोकांना सांगतो मी गरीब आहे, मी उपाशी आहे, मला 10-5 रुपये देतात आणि ते पुढे निघून जातात, पण महात्मा बुद्ध तुम्ही असं का केलं? त्याच्यावर त्यांनी उत्तर चांगलं दिलं, मी तुला 10-5 रुपये दिले असते, तुझी एका टायमाची भूक भागली असती, परत तू काय केलं असतं, परत भीक मागितली असती. परंतु तुला मी जाताना अशी कला सांगितली जीवनात की ह्याच्याने तुझी सर्व जिंदगीला इंग्रजांसोबत फाईट करायला होतो, परंतु आमचा इतिहास कोणी दिला नाही. 1871ला आम्ही सुद्धा इंग्रजांसोबत फाईट केली. इंग्रजांना आम्ही आवरत नव्हतो, कारण त्यांचे दारू गोळे सगळ्या गोष्टी ज्या चोरवाटा आहेत ह्याच्यामधल्या जंगलामधल्या, त्या रस्त्याने आम्ही त्यांच्या दारू गोळा जे काही लागल क्रांतिकारी सेनानी यांना आम्ही पुरवत होतो. या पारधी समाजाने त्यांच्या नाकीनं उघडून सोडले. आता ह्या लोकांना आवाज कसा घालायचा? त्यावेळेस त्यांनी क्रिमिनल ॲक्ट म्हणून आम्हाला जन्मजात गुन्हेगार ठरवलं. मग त्यावेळेसपासून आत्तापर्यंत 1952 सेटलमेंटचा जो तारा तोडलाय कुंपण आपल्या ह्याच्यामध्ये पंडित जवाहरलाल नेहरू येऊन, तो फक्त मला वाटतं फक्त कागदोपत्री झाला. परंतु आजही ज्या वेळेस असा समूह एकत्र येतो, लग्नाला समूह एकत्र येतो, त्यावेळेस पोलिसला ट्रेनिंगमध्ये असं सांगितलं जातं की ज्या वेळेस हा पारधी समाज एकत्र येतो त्यावेळेस हा काहीतरी मोठ्या प्लॅनिंगमध्ये आहे, एखाद्या डाक्याच्या, दरोड्याच्या, कशाच्या. तर याच्यामुळं काय झालं, समाजापासून इतर समाजापासून हा समाज दुरावत गेला आणि लोकांची पाहण्याची यांच्याकडे दृष्टिकोन थोडी निगलेक्ट होती. काल चर्चा करत असताना ताईला मी सांगितलं की आमच्या 13-14 वर्षाचा मुलगा झाला की आमच्या आई बहिणीला, आमच्या वडिलांना यांना वाटतं की आता हे माझं कमाईचं साधन झालं, मग त्याने ट्रॅक्टर वाळूचे भरो की त्यांनी ते फुगे विकायला जाऊ. पण ही जिंदगी आपण कधीपर्यंत जगणार आहे, कधीपर्यंत जगणार आहे? बरं ठीक आहे, तुम्हाला हे टाटावाले आले, त्याला वकील साहेब दिसले, जालिंदर भाऊ दिसले, तुम्हाला असं ह्या गलतफहमी नका करू की 2-4 कोटी आम्हाला देतील आणि ते म्हणतील ह्याला 10-10, 5-5 लाख द्या आणि सुधारणा का. अजिबात नाही, कारण की आतापर्यंत आदिवासी विभागाने शासनाच्या जितक्या योजना आल्या त्या सगळ्या भिकारावरतीच्या आहेत. त्यांनी काय केलं, आपल्याला आयतं करून सोडलं. त्याच्यामुळं आत्ताच्या ज्या माझ्या माता भगिनी यांना हेच सांगण्यात येईल, माझं कळकळीचं शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे आणि ते पिल्यानंतर कुठलाही मनुष्य गुरुबर आहे. आता समजे सर्व आपल्या गल्लीत पोलीस आला, आपण त्यांना घाबरतो, बरोबर, पोलिस घाबरतात जजला, वकिलांना, आम्ही त्यांच्यासोबत आर्ग्यू करतो. ही सगळी पॉवर कुठून निर्माण झाली? ही शिक्षणाने झाली. त्याच्यामुळे शिक्षणाचं महत्त्व आपल्याला समजलं पाहिजे आणि प्रवासावत आपण चाललं पाहिजे. बरं ठीक आहे, कधीपर्यंत आपल्याला शासन सवलती देणार, कधीपर्यंत देणार? त्यांना इतरही समाज आहे, इतरही समूह आहे, पण तो कधीपर्यंत आपल्याला हे करणार? एक दिवस यदा कदाचित दोषी राहील किंवा नाही राहील आपल्याला काय माहीत नाही, पुढं काय भविष्य हेही आपल्याला माहीत नाही. मग त्याच्यासाठी आपण काय करणं, आत्तापासून त्या कॉम्पिटिशनमध्ये उतरणं, त्यांना त्या गोष्टी फेस करणं, शिक्षण देणं आपल्या मुलांना, कारण की शिक्षण हेच आपलं परिवर्तन करू शकते. कारण की 5000 वर्षाची गुलामगिरी जर मोडीत काढल्याचं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी फक्त शिक्षणाच्या जोरावर, कारण की का वर्गाच्या बाहेर बसणारा मुलगा जर भारताचं संविधान लिहू शकतो, मग थोडंफार आपण बी करू शकतो ना. कारण की बाबासाहेबांची पुण्य इतकी त्यांनी इतकं आपल्याला दिलं, कारण की त्यांच्या ज्यावेळेस शेड्यूल ट्राईब आणि शेड्यूल कास्ट या 2 समित्या गठीत केल्या, ज्यावेळेस कास्ट त्यांना आपल्याला आरक्षण देण्याचा वेळ आली त्यावेळेस त्यांनी शेड्यूल ट्राईबला अगोदर आरक्षण दिलं, मग शेवटच्या स्वतःच्या जातीला घेतलं. त्याच्यामुळं त्याच्यानंतर त्यांनी करत असताना केलं आपल्याला फंडामेंटल राईट, संविधानाचा भाग 3 आर्टिकल 12 ते 35 मध्ये आपल्याला. माझ्या जीवनातला आजचा 302चा सर्वात मोठा केस माझ्या वकील याच्यावरचा, तो आज मी फेस केला. एक त्याची खुशी पण आहे आणि दुःख पण आहे. मी सर मॅडमला कमिटमेंट केली होती की मी हा कार्यक्रम थोडा ऑर्गनाईज करीन आणि पुढे घेऊन, त्याच्यामुळे मी तुमच्या सगळ्यांच्या अगोदर माफी मागतो. आणि
आत्तापर्यंत सर्व सर्व बोललेच आहे. तुम्हाला हे सुद्धा कळलं असेल की हे टाटा टाटा पॉवरवाले CSR घेऊन आपल्यापर्यंत काय आले, नेमकं तुमच्यापर्यंत येण्याचं कारण काय. परत ते पहिलं आपण जाणून घेऊ की आता यांची मोठी कंपनी, खूप पैशावाले लोक, यांचं यायचं काय कारण आपल्याकडं. एक CSR असतो, सोशल रिस्पॉन्सिबिलिटी, म्हणजे एक फंड असतो, म्हणजे तो गोरगरीब जो समूह असतो त्याच्यावर खर्च करण्यासाठी. मग ठीक आहे, मग त्यांना काय आपला पारधी समाज होता का खर्च करण्यासाठी. त्याच्यासाठी थँक्स आहे विश्वास सरांचे आणि मॅडमचे की त्यांनी आपली परिस्थिती दाखवली की नाही, आतापर्यंत आपण भरपूर खूप जागेवर पैसे खर्च केले, सगळ्यांसाठी खर्च केले, परंतु आपण थोडाफार इथं सुद्धा खर्च करू. कारण की ज्यावेळेस भारत स्वतंत्र झालं, विश्वास सर, आम्ही सुद्धा स्वतंत्र झालो, माणसाचा आम्हाला चेहरा भेटला परंतु माणसाची वागणूक भेटली नाही. कारण की आम्ही ज्या ज्या कुठल्याही समूहात मिसळण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आम्हाला आमची जी आमच्या पूर्वज लोकांनी जे काही गोष्टी केल्या असतील, चांगले केले असतील किंवा वाईट केले असतील, प्रत्येक वेळेस आम्हाला डागाळलं जातं, प्रत्येक वेळेस आम्हाला चोर म्हणून हिणावलं जातं. 1871चा काय जातं काल आपली त्याच्यावर चर्चा झाली, जो क्रिमिनल ॲक्ट म्हणतात त्याला. म्हणजे याच्यावर असा बोध घ्यायचा की आपल्या अंगी अशी काहीतरी कला अवगत करायची की ज्याच्यामुळं आपली जिंदगी सुधारेल. हे आलेले जे पाहुणे टाटा समूहाचे, त्याच्यानंतर आमचे विश्वास सर असेल, सुनीताताई भोसले, ही आपलीच पारधी समाजाची महिला आहे. आज याच्यावर थेसिसवर 35 ते 40 विद्यार्थ्यांनी PhD केली आहे. PhD केली, ज्या डॉक्टरेट म्हणतो. आणि या ताईंच्या अमेरिकेने यांना सत्कार केला, ह्या ताईंचा अमेरिकेने. कोणी, ही पण पारधीच आहे. त्यांनी आपल्यासाठी त्या ताईंनी लग्नसुद्धा केलेलं नाही. एक पुस्तक लिहिलंय, त्या पुस्तक त्यांचं आज ॲमेझॉनवरचा प्रत्येक गोष्टीवर त्यांचं भेटतंय. मग त्यांना कुठल्या गोष्टीची कमी नाही, त्या फक्त तळमळ करतात आपल्यासाठी, तुमच्यासाठी. मी एकटा सुरेश काळे शिकला, वकील झाला म्हणजे सर्व समाज सुधारला का? असं होणार आहे का? त्याच्यासाठी काय करणार, माझ्यासारखे जो सुशिक्षित वर्ग आहे, कारण ही जिम्मेदारी आपल्या सर्वांचीच आहे, सुशिक्षित लोकांची. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले होते की मला समाजातले एक 5च व्यक्ती द्या साहेब, डॉक्टर, वकील, हे 5 सुशिक्षित माणसं द्या. परंतु ते 5 सुशिक्षित काय केलं, मी आरक्षणाची वर शिकलो, सवरलो, नोकरीला लागलो, मी माझी बायको, माझे 2 लेकरं, मला बाकीचे ह्याच्याशी काय घेणं देणं. कारण की आमच्या ह्याच्यात सुद्धा IAS IPS अधिकारी आहे, परंतु साहेब ते त्या खुर्चीवर गेल्यानंतर ते स्वतःची जात चोरतात, जात विसरतात, त्यांना कुठेतरी लज्जा वाटते. परंतु त्या हरामखोरांना हेच वाटत नाही की आम्ही हेच आरक्षण घेतलं, हेच बाबासाहेबांचं आरक्षण घेतलं आणि मी तिथपर्यंत गेलो, म्हणजे यांच्या कुठले तरी हैसियतलं मी काहीतरी घेतलंय, म्हणजे समाजाला काहीतरी त्याचं परत देणं लागतं, ते दिलं पाहिजे. त्याच्यामुळं इथं कारण की संख्या जास्त असायला पाहिजे होती. मी तिथं कार्यक्रमाला लेट झालो माझ्या काही कामामुळे, त्याच्यामुळे मी सर्वांची माफी मागतो. लेट आपल्यासाठी काहीतरी करण्यासाठी आला, गोष्ट लक्षात ठेवा. म्हणजे ते आपल्याला काहीतरी कला देण्यासाठी किंवा आपल्याला इथं जे वाटेल ते देण्यासाठी, कलेच्या मार्फत देण्यासाठी आलेली ही आपल्या डोक्यातून गोष्ट काढून कुठली तरी सिम होणार. मागायची गरज नाही, तुम्हाला ते अशी कला देणार आहे की आयुष्य तुमचं डेव्हलप होणार. त्याच्यामुळं आपण हा विचार करायचा नाही, आपल्यामध्ये काहीतरी स्किल आलं पाहिजे जेणेकरून आपली मुलं, आपली पिढी सुधारली पाहिजे. आपल्या पूर्वजांनी शिकारी केल्या, चित्र याचं, दिगडानी बोटी याचं, हरटानी बोटी याचं, आमच्या हरणटा याचं धरणावानं काय जातं, दिगड हरणट मारत 300 दोन. त्यामुळं आपण पैशानी गरज कोणी, आपला मेंदू मार, आपल्याकडे एक विचार करू, आपल्याकडे पैसे घ्या पर एखादं जाऊन पाकिट मारू, पण आपल्या डोक्यामध्ये जो ज्ञान सनी त्यांनी कोणीच जन्म चोरी करू शकत नाही. तिनामुळं आपलं भविष्यात पैशानी गरज कोणी, आपलं काहीतरी कला शिकवणीचं आणि कलाच्या माध्यमातून आपला अनादी आगाच्या पूर्व पिढीचं तिनं एकदम बोलवणं दृष्टिकोन बदलावायचं. तिनामुळं पहिली सुरुवात आपल्या वस्तीमध्ये आज ती कुई पारधी वस्ती बोलवणं कोणी, आज ते आ वस्तीनं नाम बाह्य बोलीचं नगर परिषदेचा ठराव घेतला आहे, क्रांतीवीर बिरसा मुंडा नगर असं आपण ठरवलेले. आजपासून चुकून कुठं कोणी ऍड्रेस लिहिताना आधार सगळ्यांचे अपडेट करून घ्या. सगळ्यांच्या आधार कार्डवर पारदीवाडा आहे आणि महाराष्ट्र शासनातून सुद्धा त्याच्यावर म्हणजे जातीवाचक जे नावाने 13 वर्षाचा 14 वर्षाचा मुलगा झाला ते आम्हाला काय वाटतं, आता ते कमावता झाला 100-200 रुपये रोज आणणार, मग त्यांनी काय करणार. मग याच्यामुळं काय होतं, कोवळ्यावर त्याने काम करायला लागल्यावर त्याला काय होतं, काही दिवसानंतर त्याचे हातपाय दुखू लागतात, अंग दुखू लागतं. मग काय करतो तो, दारू प्यायला लागतो, व्यसनाकडे लागतो. आपली लाईफ खूप झाली, आपल्या समाजाची लाईफ 40 ते 50 वर्षामध्ये आपला तरुण जवानीतच मरून चाललाय. मग त्याच्यामुळं काहीतरी आपण व्यसनाकडे
थोडं दुरावलं गेलं पाहिजे. पहिले मुलाचं शिक्षण करा, कारण की राईट टू एज्युकेशन ॲक्ट 2012चा म्हणजे शासनाने मोफत आणि सक्तीचं शिक्षण देण्यासाठी सर्वांनाच अधिकार दिलेला आहे, ते संविधानानेच दिलेलं आहे. त्याच्यामुळे ठीक आहे, माझा मुलगा आज आनंद शाळेत शिकत असेल, त्याची 25-30 हजार फीस असेल, तुम्ही तिथं शिकू शकत नाही. आपली आश्रम शाळा आहे, आपली जिल्हा परिषद शाळा आहे, आता तिथं सुद्धा CBSE पॅटर्न लागू झालेले आहे, पहिलीपासून इंग्लिश मिडियम चालू झालेले. त्याच्यामुळे ह्या सर्व गोष्टी आपण लक्षात घेतल्या पाहिजे. कुणीतरी 4 गोष्टी ऐकल्या पाहिजे. काही तुम्हाला कळत नसेल, काही समजत नसेल, काही गोष्टी पोलीस स्टेशनच्या असतील, काही तहसील लेवलच्या असतील, निश्चित मला येऊन विचारा, मी त्याच्याबद्दल मी तुम्हाला रिस्पॉन्सिबल आहे. आमचे जालिंदर भाऊ रिस्पॉन्सिबल, आम्हाला कोणालाही विचारा, आम्ही तुमची मदत करायला त्या सर्व गोष्टी तयार आहे. धन्यवाद.